नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आम्ही श्री देवेतोबाचं दर्शन घेतले आणि पुढील प्रवासासाठी निघालो आहोत। तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत रेडी गणपतीच्या दर्शनासाठी। चला तर मग तुम्हीही आमच्या बरोबर गणपती बाप्पाचे दर्शन घ्या। तुम्ही पाहू शकता, रेडी गणपतीकडे जाण्याच्या मार्गांवर माऊली मंदिर आहे। मित्रांनो, आपण देवी माऊलीचं दर्शन घेणारच आहोत, पण त्याआधी आपण रेडीच्या गणपतीचं दर्शन घेऊयात। रेडी बंदर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे। हे दक्षिण महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावरील महत्त्वाचे बंदर असून ते लोह खनिजाच्या निर्यातीसाठी आणि ऐतिहासिक यशवंतगड किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे। रेडी ह्या बंदराकडे जाणारा मार्ग आणि गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग एकच असल्याने हा मार्ग 12ही महिने वाहतुकीसाठी खूप खराब असतो। गणपती मंदिराच्या जवळ पोहोचताच आम्ही बाप्पासाठी प्रसाद घेतला आणि दर्शनासाठी पुढे निघालो। डिसेंबर 1976 मध्ये सदानंद कांबळी नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरला स्वप्नात दृष्टांत झाला होता। त्यानंतर खोदकाम केल्यावर ही स्वयंभू आणि प्राचीन मूर्ती सापडली। ही गणेश मूर्ती बसलेल्या स्थितीत असून तिच्या एका हातात परशु आणि दुसरा हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रा स्थितीत आहे। तपासाअंती असे आढळून आले आहे की ही भव्य मूर्ती पांडवांच्या काळातील आहे। गणपती मंदिर दक्षिण कोकणात महाराष्ट्र आणि गोवा सीमेच्या जवळ। जर तुम्ही कोकण प्रवासाला जात असाल तर या शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील गणपतीचे दर्शन नक्की घ्यावे। महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेले श्री रेडी गणपती मंदिर हे एक अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे। येथील 6 फूट उंच व 4 फूट रुंद असलेली द्विभुज 2 हात असलेली गणेश मूर्ती हे या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरतान नित्य आयु, कामार्थ साधती, प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, 6वे विकट नावते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धूम्रवर्णते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन देवनावे, अशी 12-3 संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो। तू सर्व सिद्धी दे, विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती। जपता गणपती स्तोत्र 6 मासांत हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय। नारदांनी रसिलेले झाले संपूर्ण स्तोत्र, हे श्रीधराने मराठीत पठणे, अनुवादिले ओम गणगणपतये नमः।
गणपती बाप्पांचे दर्शन करून आम्ही निघालो पुढील प्रवासाला. आमचा व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. गुड बाय.